बघा, ऑनलाईन मी अमरल्स लिलीचे बल्ब मागवलेले होते आणि हे पहिल्यांदा मी ऑनलाईन म्हणजे प्लांट असे बोलवलेले आहे. कारण प्रत्येक बागकामाची आवड असणाऱ्याला असं वाटते प्रत्येक झाड आपल्या बागेमध्ये असावं. हळूहळू झाडांची संख्या वाढते आणि आपली मेहनती वाढते. बघा आता हे बल्ब कसे निघाले बघूया आपण. याचा संपूर्ण रिझल्ट मी तुम्हाला दाखवणार आहे काही दिवसानंतर. आता बघा, लावण्यासाठी मी काय करते ते बघूया. असे 3 बल्ब आलेले आहे. एक मोठा आणि 2 थोडे छोटे होते. एक थोडा जास्त मोठा होता. बघा या पद्धतीने हे 3 होते. आणि मी काय केलं, रेती घेतली बघा आणि इथं माती घेतली आणि थोडीशी हळद टाकते. याच्यामध्ये आपण शेणखत वगैरे टाकू शकतो. माझ्याकडे खत नव्हतं आणि हे जे आहे ना, हे खत म्हणजे झाडामध्ये जे आपण सुकलेले पानं म्हणजे एक किचन वेस्टपासून खत तयार झालेलं त्याच्यामध्ये होतंच. म्हणून मी या पद्धतीने हे सगळं आता मिक्स करून याच्यामध्ये झाडं लावते. कारण बल्ब कोणतेही असते त्याच्यात रेती थोडी टाकली ना आपण तर ते चांगले चालतात. म्हणजे पाणी त्याच्यामध्ये साचून राहत नाही आणि होल असणं पण आवश्यक असते. आता बघा, हे माती सगळं मिश्र करून मी आपल्या कुंडीमध्ये भरते आहे. आणि आजूबाजूनं बघा, तुला पक्ष्यांचासुद्धा आवाज येत आहे. कारण इथे पक्ष्यांचे घरटे बांधणं वगैरे काम सुरू आहे. पक्ष्यांची येज आणि खूप छान वाटते त्यांचा आवाज ऐकायला. बघा आता हे सगळं मी मिश्रण मिक्स करून आता हे आपल्या एका कुंडीत भरते. आणि हळदीचा मी नेहमीच प्रयोग करते बागेमध्ये. कीटकनाशक म्हणून चांगला उपयोग होते त्याचा. कारण मी केमिकलचा वापर करत नाही बागमध्ये. मग मला हळद परवडते आणि त्यासाठी मी यावर्षी भरपूर अशी हळद वेगळी केली आहे बागकामासाठी, हळकुंडापासून तयार. आणि बघा आता हे सगळं मिश्रण करते. आणि रेती वगैरे काही असं मिळून आपल्याला आपण बागकामवाले सगळे जमा करून ठेवत असतो बागेमध्ये. त्याच्यामुळे खाली बघा आता कार्डबोर्डचे तुकडे टाकले, सुकलेले पानंसुद्धा टाकू शकतो. आणि आता हे कुंडे भरून घेते. आणि हे बल्ब जेव्हा मी लावल्यावर जे मोठे होतील ना, तेव्हा तुम्हाला रिझल्ट नक्की दाखवेल. आता हे कसे चालतात काय माहीत, कारण हे पहिल्यांदाच मी मागवलेले आहे. पण मला खूप वाटत होतं खूप दिवसापासून हे झाड आपल्याकडे असायला हवं. कुठं मी जेव्हा फुलं बघत होती. आणि बघा याच्यात गांडूळसुद्धा आहे. हेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत होती. एका कुंडीमधली माती असल्यामुळे, म्हणजे ही माती खत नसलं तरी याच्यात खत झालेलं आहे भरपूर तयार. त्याच्यामुळे हे झाड चांगले चालतील असा विश्वास मला आहे. पण बघूया आता, तुम्हाला नक्की दाखवेल. बघा हे बल्ब मी हळदीच्या पाण्यातच ठेवले होते आणल्यावर आणि आज हे लावून घेते. एका कुंडीमध्ये मी 2 आणि एका कुंडीमध्ये 1 या पद्धतीने लावला. कारण 2 कुंड्या माझ्याकडे खाली होत्या आणि कुंड्या खाली दिसल्या तरी असं वाटतं आपल्याला कोणतं तरी झाड त्याच्यात लावावं. आणि या पद्धतीने बघा मी सगळं आता याच्यामध्ये लावून घेते. आणि लावल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवेल. हे आपल्या याची ग्रोथ कशी होते, वाढतात का नाही वाढत हे आपल्याला कळेल. बघा याच्यावर सुद्धा हळद मी थोडीशी टाकली आणि इथं लावून घेते. पहिलेच थोडासा होल करून घ्यायचा आणि मग लावायचं. आणि इथे बघा या पद्धतीने आपले लागलेले आहे सगळे. दोन्ही बल्ब लावलेले आहे आणि एका कुंडीत 2 एका कुंडीत 1 असं या पद्धतीने लावलेलं आहे. आणि हेच हळदीचं पाणी मी थोडंसं साईडला टाकून दिलेलं आहे. आणि बघूया आता काही दिवसानंतर याचा रिझल्ट काय मिळेल. आणि दुसऱ्या कुंडीसुद्धा मी त्याच पद्धतीने लावून घेते. एका याच्यात 2 असा छोटासा व्हिडिओ म्हटलं तुम्हाला दाखवावं, म्हणजे रिझल्ट पण दाखवता येईल. धन्यवाद.